अशा पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर त्यांचं स्वागत करणं एक त्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्या स्वागत करणं किंवा त्यांना भेटणं अपेक्षित होतं, मात्र तसं कुठेही होताना या ठिकाणी दिसत नाही। नक्कीच योगेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर काही क्षणापूर्वीचे दृश्य ज्या वेळेला व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आलेले होते, त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी घेतली, देवेंद्र फडणवीस यांना भेटले, मात्र मध्ये अजित पवार उभे होते। अजित पवारांना भेटणं मात्र सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी टाळलेलं आहे। त्यानंतर आपण ही दृश्य पाहताय की सुप्रिया सुळे ज्या त्या पुढे गेल्या, देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या, अजित पवार यांनी मागे वळून पाहिलं, मात्र दोघांकडून सुद्धा अनदेखी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकमेकांकडे बघणं सुद्धा या ठिकाणी टाळण्यात आलेलं आहे। आणि अगदी त्यानंतर मंगलप्रभात लोढा यांची सुद्धा विचारपूस केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी, आणि त्यावेळी सुनेत्रा पवार सुद्धा मंगलप्रभात लोढा यांच्या शेजारी उभ्या होत्या, मात्र सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांकडे पाहणंही टाळलेलं आहे, त्यांची विचारपूस करणं सुप्रिया सुळे यांनी टाळलेलं आहे। ही जी दृश्य आता आपण पाहतोय आणि टीव्ही स्क्रीनच्या डावीकडे सुप्रिया सुळे यांच्या बसण्याची व्यवस्था आणि उजवीकडे सुनेत्रा पवार यांच्या बसण्याची व्यवस्था, जी आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत, अजूनही जागा वाटप झालेले नाही, मात्र संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे, कारण नणंद भाऊजाई जे आहेत यांच्यामध्ये थेट लढत होऊ शकते असे स्पष्ट संकेत जे आहेत ते मिळत आहेत। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, पवार कुटुंबामधल्याच दोघी जणी नणंद आणि भाऊजाई या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात असे संकेत जे आहेत ते मिळत आहेत। आणि या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अजित पवार लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकू शकतात अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे नेते आज भाषणामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अगदीच, आणि त्यामुळेच आजचा हा शासकीय कार्यक्रम असला, राज्यातल्या तरुणांच्या रोजगारासाठीचा हा एक महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम असला तरी सुद्धा या कार्यक्रमाचं राजकीय महत्त्व सुद्धा तितकंच मोठं आहे, कारण बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सध्या सुरू झालेला आहे आणि राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या या संघर्षाचा आज बारामतीमध्ये हा कुठेतरी प्रत्यय येतोय आणि त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व, प्रत्यक्ष कार्यक्रमाला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होती। लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले होते आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की मुंडे विरुद्ध मुंडे ही लढत। त्यानंतर पवार विरुद्ध पवार ही लढत हे कालचक्र आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं। आज शरद पवार, त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आलेले आहेत। त्यामुळे यावेळेला भाषण करत असताना, संबोधित करत असताना नेमकं कोणाकडून काय बोललं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय मंगलप्रभात लोढा साहेब यांना मी विनंती करतो की आपण देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान मंगलप्रभात लोढा साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान। यानंतर माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, मंत्री सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी, आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग या करतील। माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर माननीय उदय सामंत साहेब, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी या ठिकाणी करतील, आयुक्त कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग। उदय सामंत साहेब, मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय मंगलप्रभात लोढा साहेब, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान डॉक्टर श्री चंद्रकांत फुलकुंडवार साहेब, विभागीय आयुक्त पुणे यांनी करावा अशी विनंती करतो। यानंतर डॉक्टर
श्रीमती नीलम गोरे मॅडम, उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती नी करावा. यानंतर सर्व सन्माननीय लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य यांचा सन्मान जिल्हाधिकारी साहेब आणि अनुपमा पवार, उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्त पुणे या बसल्या ठिकाणी सर्व सन्माननीय लोकसभा सदस्य, सन्माननीय विधानसभा सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. माननीय निधी चौधरी मॅडम, आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे जी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय उपमुख्यमंत्री व गृह मंत्री श्री अजित पवार सर, माननीय उपसभापती विधान परिषद श्रीमती नीलमताई गोरे जी, या विभागाचे मंत्री कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढ़ा जी, माननीय सहकार्य मंत्री श्री दिलीप वळसे पाटिल जी, माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत जी, माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य श्री शरदचंद्र पवार जी, श्रीमती सुप्रियाताई सुले खासदार, तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्मानित खासदार, सर्व सन्मानित आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारीगण, पत्रकार बंधू बांधवों, आलेले सर्व उद्योजक व सर्वात महत्त्वाचे खूप मोठी संख्येमध्ये इथे उपस्थित झालेले सर्व तरुण व तरुणी